समाजकार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेके दादा एक नंबर, सुनीलांना शेके दादा एक नंबर. मागच्या काळात या गाण्यानं मावळ भागात भयान धुरळा उडवून दिला होता. कारण सोशल मीडियावर ज्यांची भयान क्रेज आहे आणि मावळची बहुसंख्य जनता ज्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करते अशा सुनीलांना शेख यांच्यावर हे गाणं बनवण्यात आलं होतं. याच मावळच्या असणाऱ्या आणि खास करून तरुणांच्यात लोकप्रिय असणाऱ्या सुनीलांना शेख यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच निमित्ताने त्यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, राजकारणात टिकणं तसं फार अवघड आणि त्यातूनही लोकांच्या गळ्यातला ताईत होणं हे तर त्याहून अवघड, आणि ते जमलंय सुद्धा फार कमी लोकांना. त्यातलेच एक आहेत मावळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनीलांना शेळके. म्हणजे मावळ तालुका हा खरं तर भाजपचा बालेकिल्ला. या मतदारसंघात गेली 25 वर्ष भाजपचे आमदार निवडून येत आहेत. पण या परंपरेला छेद देत सुनीलांना शेख यांच्या रूपानं पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार या मतदारसंघाला मिळाला. पण त्यामध्ये त्यांचे स्वतःचे कष्ट सुद्धा पण तितकेच आहेत, हे विसरून चालणार नाही. मंडळी, सुनीलांना शेळके यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1979चा. तसं बघायला गेलं तर सुनीलांना शेळके यांचे सगळे कुटुंबीय हे पहिल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघासोबत एकनिष्ठ राहिलेले होते. जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असलेली त्यांची एकनिष्ठता ही त्यांच्या पणजी कैलासवासी तानाबाई रामबा शेळके यांच्यापासून आलेली आहे. कारण त्या जनसंघाच्या उमेदवार म्हणून तळेगाव शहराच्या पहिल्या बिनविरोध महिला नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्यानंतर सुनीलांना शेळके यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब बाबूराव शेळके यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरसेवक पद आणि नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे. यासोबतच 1991 साली जनसंघाच्या प्रेरणेतून त्यांच्याच घरातले त्यांचे मोठे काका श्री भीमाजी बाजीराव शेळके हे भारतीय जनता पार्टीतून नगरसेवकपदी प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले होते. त्यांचे मोठे बंधू स्वर्गीय सचिन बाळासाहेब शेळके यांनी सुद्धा 2006 ते 2012 या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरसेवक पद भूषवलंय. तसंच 2010 ते 2011 या काळात त्यांनी नगराध्यक्ष पदही भूषवलेलं आहे. एकूणच सुनीलांना शेळके यांची पणजी, आजोबा, काका आणि चुलत भाऊ हे सगळेच भाजपमधून नगरसेवक होते. पण त्यांच्या आई वडिलांचा तसा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. असो, तर मंडळी, सुनीलांना शेळके यांचा मुख्य व्यवसाय हा शेती. सोबतीला त्यांचा साई स्टोन क्रशरचा बिझनेस सुद्धा आहे. 2004 पासून भारतीय जनता पक्षात त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यानंतर मग 2011 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्यानं नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे त्यांच्या याच नेतृत्व शैलीमुळे त्यांना 2013 मध्ये नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी देण्यात आली. 2016 मध्ये ते भाजपकडून बिनविरोध म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे सभापती म्हणून काम पाहिलं. तळेगाव दाभाडे शहरातल्या पाणी टंचाईचं संकट दूर करण्यासाठी त्यांनी तेव्हा विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर 2011 मध्ये भारतीय जनता पार्टी या मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. मावळ तालुक्यात पक्षवाढीच्या कामासाठी फिरत असताना त्यांना तालुक्यातल्या अनेक गावांमधल्या समस्या भेडसावत होत्या. त्यातल्या काही समस्या सोडवण्याबद्दल शेळकेंना जनतेनं जनसेवक ही पदवी दिली. याच काळात 2019च्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं. या मतदारसंघातून भाजपकडून सुनीलांना शेळके यांच्याच नावाची चर्चा होती. पण भाजपकडून अचानक मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांना तिकीट देण्यात आलं. पण नेमकं राष्ट्रवादीने मात्र भाजपची हीच अंतर्गत नाराजी ओळखून तिथली सीट जाहीर केली नव्हती. मग जसं का भाजपकडून बाळा भेगडे यांची सीट जाहीर झाली, तसं राष्ट्रवादीने सुनीलांना शेख यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी दिली. पण मंडळी, आमदार होण्याच्या 4 वर्ष अगोदरच सुनीलांनी मावळ तालुक्यात भेटीगाठींचा झंझावात सुरू केला होता. तेव्हा अख्खा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता. लोकांना भेटून त्यांच्याकडून तालुक्यातले प्रश्न समजावून घेतले आणि त्यावरच त्यांनी ते इलेक्शन लढवलं आणि ते तब्बल 93,000 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मंडळी, सुनील अण्णा शेळके यांच्या पत्नी या सारिका शेळके आहेत. तर त्यांना साई आणि श्रद्धा ही 2 मुलं आहेत. आपल्या मतदारसंघात मोठमोठ्या बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात सुद्धा सुनीलांना शेळके अग्रेसर असतात. मंडळी, सुनीलांना शेळके यांनी आपल्या मतदारसंघातल्या जनतेसाठी बरीच आंदोलनं केली आहेत.
आमदार असताना त्यांनी मतदारसंघातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली. अगदी मध्यंतरी तर माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासोबत त्यांची शाब्दिक चकमक सुद्धा झालेली. याचबरोबर कामशेत परिसरातली अवैध दारू बंद व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. मागे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येमागे सुनील अण्णा शेख यांचा हात आहे असा आरोप त्यांच्यावरती झाला होता. त्यावेळेस बऱ्याच राजकीय नेत्यांच्या विरोधाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण नंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. मंडळी, बदलत्या राजकीय गणितांमुळे सुनील अण्णा शेळके सध्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटासोबत आहेत. तसं तर मावळमधून सुनील अण्णा शेळके यांना उमेदवारी देण्यात अजित पवारांचा महत्त्वाचा रोल असल्या कारणानं ते सध्या अजितदादा गटासोबत आहेत. अजित पवार गटात गेल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधी आमदार रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती असा गौप्यस्फोट केला होता. पण एकूणच फारसा प्रबळ राजकीय वारसा नसताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक वर्ष भाजपच्या ताब्यात असलेल्या मावळ तालुक्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवली आहे. त्यांची पुढील लढाई बाळा भेगडे यांच्या विरोधातच असू शकते. पण आता मावळमधून महायुतीचा उमेदवार कोण हे पाहावं लागेल. इथून भाजप प्लस राष्ट्रवादी अशी मोड बांधण्यात सुनील शेळके यशस्वी ठरू शकतील. पण मग त्यावेळी बाळा भेगडे काय भूमिका घेतील यावर इथली बरीच राजकीय गणित अवलंबून असतील. असो, बाकी तुम्हाला मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेषवारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.